आज आहे माझ्या हळदीचा दिवस, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदाच येणारा दिवस। तर याची सुरुवात आपण माझ्या घरच्या कुलदैवतांनी करूया। हे आहेत माझ्या घरचे कुलदैवत। लग्न म्हटलं की फक्त लग्नच नसतं, त्यासाठी अजून बाकी खूप तयारी असते, जसं की साखरपुडा, उठणं, हळदी आणि मग येतं ते लग्न। खूप तयारी केलेली असते प्रत्येकाने, प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष दिलेलं असतं। तर आज माझ्या हळदीचा दिवस आला आहे। प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते, आमच्याकडे पण आहे, आणि ही त्यालाच कळते जो लग्न करतो, कारण खूप साऱ्या पद्धती असतात। बाहेरून बघणं आणि स्वतः अनुभवणं ह्यामध्ये खूप फरक आहे। तर आता आम्ही निघालोय सर्व मंदिरांतील देवांचे दर्शन घेण्यासाठी, आणि आम्ही त्यांना माझ्या हळदीसाठी आमंत्रित करणार आहोत। तर माझ्यासोबत सर्व माझे नातेवाईक, म्हणजे माझे भाऊ, माझे बहिणी, माझी मित्रमैत्रिणी, परत माझी वहिनी, माझी मामी, असं सगळे आम्ही, आणि माझे 2 चांगले फोटोग्राफर रोहित नाईक आणि जयेश पाटील, असं दोघांना मी बोलवलं होतं, आणि त्यांनी खूप छान असं फोटोग्राफी आणि व्हिडिओ बनवले आहेत। तर आता आम्ही पहिलं जातोय ते कालभैरवाचं दर्शन घेण्यासाठी, जे माझ्या घरापासून गावात जाताना पहिलंच मंदिर लागतं। तर आम्ही आता इथे आधी दर्शन घेणार आहोत आणि श्री कालभैरवांना आमच्या घरी माझ्या हळदींसाठी इन्व्हाइट करणार आहोत। आता आम्ही आलो आहे गावामध्ये। आता आम्ही चाललो आहे गावाच्या ज्या वेशी असतात तिथून जावं लागतं। तर हे जे माझे काका वगैरे आहेत जे वाजवत आहेत टिंबडी, ते आम्हाला बरोबर डायरेक्शनने घेऊन जात आहेत, त्यांच्या मागे मागे आम्ही चाललो आहे। तर ही गावातली वेस आहे, इथून पाया पडून आता आम्ही चाललो आहे गावदेवीच्या मंदिरामध्ये। तर अख्खं गाव मी अनवाणी पायांवर चालत उन्हामध्ये चालली आहे। पायांना खरं तर खूप चटके लागत होते, पण एक्साइटमेंट एवढी होती की त्यात काही वाटलंच नाही। आता आम्ही आलो आहे गावदेवीच्या मंदिरामध्ये। आमच्या गावातील मंदिरे खूप मोठी आणि अशी मस्त बनवलेली आहे, तुम्ही नक्की बघा, आणि कधी जमलं तर नक्की या माझ्या गावामध्ये। गावदेवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलोय गावातील गणपतीच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी।
गणपती बाप्पासोबत देवीसुद्धा बसलेली आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची खूप मोठी पूजा केली जाते. सर्व बायका इकडे उपास करून मग पूजा वगैरे करतात. आता आम्ही आलो आहे शंकराच्या मंदिरामध्ये. तर माझ्या गावात खूप मंदिर आहेत. जसं की तुम्ही बघितलं, पहिलं कालभैरवाचं मंदिर लागतं, त्याच्यानंतर आई गावदेवीचं मंदिर, मग गणपतीचं मंदिर, मग अजून एक हनुमंताचं मंदिर आहे, मग हे आहे शंकराचं मंदिर, अजून एक देवाचं मंदिर आहे आणि अजून डोंगरावरती वरदानी आईचं मंदिरसुद्धा आहे. तर असं चोहीकडून माझ्या गावाला मंदिर आहेत, लाभलेली आहेत आणि सर्व देवांचा आशीर्वाद आमच्या गावावर आहे. आता आम्ही आलो आहे हनुमंताच्या मंदिरामध्ये. तर हे पण मंदिर बघा तुम्ही, खूप मोठं मंदिर आहे आणि आई गावदेवीची, गणपती बाप्पाची आणि हनुमंताची खूप मोठी पालखी निघते आणि खूप मोठा सोहळा साजरा केला जातो आमच्या गावात. आता हनुमंताचं दर्शन घेऊन आम्ही परत घरी निघालो आहे आमच्या. तर हे आहे माझं घर. खूप छान सजवलं आहे, खूप मोठा मांडव घातला आहे, त्याला हे आंब्याचं असं तोरण लावलं आहे. आता हे अर्पणावळीने माझी नजर काढते आणि तिने माझे पाय धुतले. तर ही अशी पद्धत आहे आमच्याकडे. अजून सुरुवात झाली नाही आहे, पण माणसं जमायला सुरुवात झाली आहे आणि अजून खूप साऱ्या प्रोसिजर बाकी आहेत. त्याच्यानंतर मग हळदी सुरू होतात. तर इकडे सर्व गावातल्या बायका आल्या आहेत हळदीसाठी आणि त्या आता इकडे वड्यांची तयारी करत आहेत. आमच्याकडे हळदीला वडे असतात. तर तुम्ही बघू शकता सर्व आजी वगैरे आलेले आहेत इकडे. घराच्याच बाजूला जेवणाची तयारी सुरू आहे आणि इकडे वडे बनवण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे अर्ध्या बायका वडे तळत आहेत, बाकीची तयारी सुरू करत आहेत. हळदीसाठी चिकन, मटण असं बनवलं जाणार आहे. तर आणि
देवासाठी म्हणजे कुलदैवतासाठी नैवेद्यासाठी व्हेज जेवण असणार आहे। तर तुम्ही बघा गावातल्या सर्व बायका इथे जमलेल्या आहेत। इकडे बघा वडे अर्धे तळून झालेले आहेत आणि आता वाटण्याची तयारी सुरू होईल। असं बघूनच मस्त वाटते। हे तर मला तेव्हा बघायला नव्हतं मिळालं, व्हिडिओ काढल्यामुळे समजतं आपल्याला काय काय नक्की होतं इथे। आणि बघा सगळ्या एकदम हौशीने मस्त वडे बनवत आहेत, मजा करत आहेत। म्हणजे गावातल्या बायकांशिवाय लग्न शक्यच नाही आहे, गावातली माणसं पाहिजेच, त्यांच्याशिवाय होऊच शकत नाही लग्न। बऱ्याच जणी वडे बनवत आहेत आणि इकडे अर्ध्या तळत आहेत, अर्ध्या काढत आहेत आणि बाकीची पण तयारी सुरू आहे। तुमच्याकडे पण असेच ह्याच पद्धतीचे वडे बनतात की अजून कसले बनतात मला नक्की सांगा। आमच्या इथे असेच बनतात, पण अजूनसुद्धा दुसरे जे गोल वडे असतात आंबवून केलेले ते सुद्धा बनवतात। हे इकडे माझे काका काकी आहेत। वड्यांसोबत आता इकडे लापसी सुद्धा आहे बनवलेली, मस्त तुपामध्ये लापसी बनवले, खायला खूप मस्त झाली होती। वडे पण खूप छान झाले होते। आता माझ्या हळदीची तयारी सुरू झालेली आहे, म्हणजे प्रोसिजर सुरू झालेली आहे। घरात माझ्या सर्व आजींनी पण उपस्थिती लावलेली आहे, सर्व मित्रमैत्रिणी आलेले आहेत, नातेवाईक सर्व आलेले आहेत, त्यांच्याशिवाय कसं घर भरलेलं दिसणार आहे ना। हे माझ्या हळदीचं ताट सुद्धा तयार आहे आणि हा कडा सुद्धा तयार आहे। इकडे प्रतीक्षा मला मुंडावळ्या बांधते आणि नेहा माझी करवली आहे। आता मला इकडे रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या बांधल्या गेल्यात, सुरुवात झालेली आहे। आता हळदीला सुरुवात झालेली आहे, तर ही प्रोसिजर आता सुरू होते पुढे पुढे। इकडे मम्मी पप्पा, नाना नानी, मामा मामी, मावशी काका, दादा वहिनी सगळेजण ह्या आरतीच्या ताटाला धरून गेले। असे काहीतरी 5 जोडपे लागतात आणि मग गाणारी मस्ती ती गाणं म्हणत असते आणि हे असं चालू असतं। इकडे मम्मी पप्पा आता कुलदेवतांची पूजा करून आणि मग माझ्या हळदीला सुरुवात होईल, म्हणजे मला हळद पप्पा लावतील आणि त्याच्यानंतर माझी हळद सुरुवात होईल। तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया।